लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. रुक्मिणी राघवला म्हणत असते की या काल आलेल्या मुलासाठी तू मला बोलणार आहेस का? आपलं रक्त कोणतं, परक रक्त कोणतं हे सुद्धा तुला कळत नाही का? आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून राघव खूप चिडतो. तो रुक्मिणीला म्हणतो की नाती रक्ताने नाही तर मनाने निर्माण होतात. माझं आणि विनूचं नातं सुद्धा तसंच आहे. तो माझा मुलगा आहे, त्यामुळे प्लीज यापुढे तू असं काही बोलू नको. मात्र रुक्मिणी राघवचं काही ऐकूनच घेत नाही. ती राघवला म्हणते की जेव्हा ती सिंधू तुझ्या आयुष्यात आली होती आणि अचानक निघून गेली होती, तेव्हा तुझं आयुष्य कशा प्रकारे उद्ध्वस्त झालं होतं हे मी बघितलं आहे. त्यामुळे आता मी परत सिंधूला तुझ्या आयुष्यात येऊ देणार नाही. त्यावर राघव तिला समजावण्याचा प्रयत्न करतो की काकू, तू हा विषय वेगळीकडेच घेऊन जात आहे, असं काही होणार नाही. मात्र रुक्मिणी त्याचं काही ऐकतच नाही आणि त्यामुळे राघव रागातच विनूला घेऊन त्याच्या रूममध्ये निघून जातो. मात्र घडलेल्या प्रकारामुळे रुक्मिणीसुद्धा दुखावलेली असते. ती स्वतःशीच म्हणत असते की राघव माझ्यासोबत असा कसा वागू शकतो? हा तोच राघव आहे ना ज्याला मी माझ्या हाताने लहानाचं मोठं केलंय. आणि त्यावर राजश्री म्हणते, पण वहिनी तुम्ही तरी राघवला इतकं का बोलायचं? मात्र ते ऐकून रुक्मिणी अजून चिडते. ती म्हणते, पण राघव कसा वागतो हे बघतेस ना तू. आणि त्यावेळी राणी रुक्मिणीला शांत करत म्हणते की काकू प्लीज तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका. पण जर विनूला काही झालं तर राघवला खूप त्रास होतो आणि त्याचमुळे तो तुम्हाला बोलला. एकदा का विनूला बरं वाटलं की राघवही शांत होईल आणि तुमची माफीसुद्धा मागेल. मात्र त्यावर रुक्मिणी काहीच उत्तर देत नाही. तर दुसरीकडे सिंधू सावीला घेऊन घरी येते. सावी तिला विचारत असते की आई, घरी आल्यानंतर तुम्हाला गंमत सांगणार होती ना, मग आता सांग. त्यावर सिंधू म्हणते की सावी, आपण काही दिवस बाहेर फिरायला जाणार आहोत. आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते, कारण तिला असं वाटतं की आई तिला विनूकडे घेऊन जाणार आहे. मात्र सिंधू मनाशी म्हणत असते की सावी सतत विनायकचा आणि राघवचाच विचार करत आहे, त्यामुळे मला काही दिवस तिला या वातावरणातून बाहेर घेऊन जायचं आहे. म्हणजे ती या दोघांना विसरेल, नाहीतर मग ती आयुष्यभर त्यांच्याच आठवणींमध्ये रमेल. तर दुसरीकडे राघव आणि राणीने एक डॉक्टर बोलावलेले असतात. ते विनूला चेक करत असतात. मात्र विनू त्यांना त्याच्या पायाला हातही लावू देत नाही, कारण त्याला खूप त्रास होत असतो. आणि त्यानंतर डॉक्टर राघव आणि राणीला विचारतात की हा नक्की कसा काय पडला. त्यावर राणी सांगते की त्याचा पाय घसरला, त्यामुळे तो पायऱ्यांवरून खाली पडला. त्यावर डॉक्टर म्हणतात की आपल्याला त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे. मात्र ते ऐकून विनू खूप घाबरतो. तो रडतच राघवला म्हणतो की बाबा, मला हॉस्पिटलमध्ये जायचं नाही आहे, मला डॉक्टर काकूंकडे घेऊन चला, त्यांच्या औषधाने मला बरं वाटत आहे. आणि ते ऐकून राघवला धक्काच बसतो. तर डॉक्टर राघव आणि राणीला विचारत असतात की या डॉक्टर काकू कोण आहेत. त्यावर राणी सांगते की त्या विनूच्या मैत्रिणीच्या आई आहेत. विनू जेव्हा दहीगावला होता तेव्हासुद्धा त्याला त्रास झाला होता आणि तेव्हा त्यांच्याच औषधांनी त्याला बरं वाटलं होतं. त्यावर डॉक्टर म्हणतात, मग तुम्ही आताही त्याला त्यांच्याकडेच घेऊन जा, कारण पेशंटची विल पॉवरसुद्धा खूप महत्त्वाची असते. जर विनायकचा त्यांच्यावर विश्वास असेल तर कदाचित तो लवकर बरा होऊ शकतो. मात्र ते ऐकून राघव खूप चिडतो. तर राणी डॉक्टरांना सांगते की त्या दहीगावला असतात, त्यामुळे अशा इमर्जन्सीमध्ये येऊ शकत नाही. तर डॉक्टर म्हणतात, मग तुम्ही विनायकला त्यांच्याकडे घेऊन जा. मात्र राणी म्हणते की ठीक आहे, आम्ही करतो विचार. मात्र डॉक्टर म्हणतात की मी आता त्याला फक्त पेन किलर देतो, पण जर त्याला पुन्हा त्रास झाला तर मात्र तुम्हाला त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन यावं लागेल. आणि पुढे ते हे सुद्धा सांगतात की जर शक्य असेल तर तुम्ही विनायकला त्या डॉक्टरांकडे घेऊन जा, तो लवकर बरा होईल. मात्र ते ऐकून राघव खूप चिडतो. तो त्या डॉक्टरांना विचारतो, तुमची डिग्री तुम्ही काही पैसे देऊन विकत घेतली आहे का? तुम्ही सुद्धा डॉक्टरच आहात ना? आणि त्यामुळे त्या डॉक्टरांना धक्काच बसतो. ते म्हणतात की मिस्टर राघव, हे काय बोलताय तुम्ही? त्यावर राघव म्हणतो, मग मी दुसरं काय बोलू? आम्ही तुम्हाला इथे विनायकला चेक करण्यासाठी, त्याच्यावर उपचार करण्यासाठी बोलावलं आहे, पण तुम्ही काय करताय तर दुसऱ्या डॉक्टरांकडे जाण्याचा सल्ला देताय. आणि त्यामुळे राणी राघवला शांत करते, डॉक्टरांची माफी मागते आणि त्यानंतर ती राघवला बाहेर घेऊन जाते.
तर दुसरीकडे सावी आणि सिंधू बॅग भरत असतात. त्याच वेळी मंगू तिथे येतो. तो या दोघींना विचारतोय की कुठे चाललाय तुम्ही. त्यावर सावी सांगते पुण्याला विनू आणि पोलीस काकांकडे आणि ते ऐकून मंगूला धक्का बसतो. तर दुसरीकडे राणी राघवला समजावत असते की हे काय करतोय तू, ते डॉक्टर आपल्यासाठी इथे धावत पळत आले आहेत आणि तू त्यांचाच अपमान कशासाठी करतोय. जरा त्या विनूकडे बघ, त्याच्याकडे बघून तरी शांत राहा. मात्र राघव म्हणतो की मधू मी दुसरं काय करू, विनूचं सतत डॉक्टर काकू सुरू आहे. त्याला माहिती आहे की आपल्याला त्यांच्याकडे जाणं शक्य नाही आहे, मात्र तरीही तो हट्ट करतोय. आणि त्यावर राणी म्हणते की हे बघ राघव, जर सिंधूच्या औषधांनी विनूला बरं वाटत असेल तर आपल्याला त्याला तिच्याकडे घेऊन जावंच लागेल. उगाच तुमच्या इगो फाईटमुळे मला माझ्या मुलाचं नुकसान करायचं नाहीये. आणि त्यावर राघव म्हणतो की मधू, जर तू विनूला घेऊन सिंधूकडे गेली तर मी तुझ्यासोबतचे सगळे संबंध संपवेल आणि मग तो रागातच तेथून निघून जातो. तर दुसरीकडे सिंधू खरोखर पुण्याला चालली आहे असं मंगूला वाटतं आणि त्यामुळे तो नाराज होतो. मात्र सावीचा आनंद बघून तो म्हणतो की अरे वा, फायनली तुझ्या आईने तुझं आणि तिच्या मनाचं ऐकलं तर. आणि त्यानंतर तो सावीला सांगतो की पुण्याला जाऊन तू खूप मजा कर. त्यावर सावी म्हणते हो मंगू, आता आम्ही नवरात्रसुद्धा तिथे साजरी करणार आहोत. विनूचं घर खूप मोठं आहे, त्याची फॅमिलीसुद्धा खूप मोठी आहे, आम्हाला तिथे खूप मजा येणार आहे. त्यावर मंगू म्हणतो हो सावी, पण तू मला विसरू नकोस. जर तुला कधी काही लागलं तर मला एक कॉल कर, मी लगेच त्या ठिकाणी येईल. आणि त्यावर सावीसुद्धा हो म्हणते. तर दुसरीकडे ऋतुराज आणि ऋतुजा रुक्मिणीसोबत बोलत असतात. ऋतुराज तिला समजावतो की वहिनी, जे काही घडलं ते चुकीचं घडलं. तू विनूला असं बोलायला नको होतं, कारण या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या त्याच्या जन्माच्या अगोदरच्या आहेत. त्यामुळे आपण असं बोलूच शकत नाही की विनू तू समजून घे. आणि त्यावर रुक्मिणीसुद्धा खाली मान घालून म्हणते की बरोबर आहे तुझं ऋतुराज, माझं खरंच चुकलं, मी असं बोलायला नको होतं. पण मग मी तरी काय करू रे, तुम्ही प्लीज मला समजून घ्या. मला ती सिंधू या घरात आलेली नको आहे. त्यावर ऋतुराज म्हणतो की ते सगळं ठीक आहे वहिनी, पण तू शांत राहा. तर ऋतुजासुद्धा तिला सांगते की वहिनी, आम्हाला तुमची अवस्था कळते, पण आता घट बसल्या आहेत ना, मग देवी सगळं काही ठीक करेल. आणि मग त्यानंतर ऋतुराज रुक्मिणीला विचारतो की आपण या नवरात्रामध्ये देवीचा मोठा उत्सव ठेवूयात का. त्यावर रुक्मिणीसुद्धा हो म्हणते. तर ऋतुराज लगेच तयारीला लागतो. आणि त्यानंतर ऋतुजा रुक्मिणीला सांगते की वहिनी, तुम्ही काळजी करू नका, तुम्ही जे काही केलं ते अगदी बरोबर केलं. फरक फक्त इतका आहे की राघवने जे काही केलं ते एक वडील म्हणून केलं आणि तुम्ही जे काही केलं ते एक कुटुंब प्रमुख म्हणून. मात्र त्याच वेळी अन्वी त्या ठिकाणी येते. ती रुक्मिणीला म्हणते की जसं तू माझ्या आईला टॉर्चर करून वेडं केलंस तसंच तुला विनूला सुद्धा वेडं करायचं आहे का गं. तू त्याचा मोबाईल का काढून घेतला, तो किती लहान आहे आणि आजारीसुद्धा, त्याच्यासोबत असं वागताना तुला काहीच वाटलं नाही का. तुझ्या या अशा वागण्यामुळे तो तुझ्यावर केससुद्धा करू शकतो. आणि ते ऐकून ऋतुजा म्हणते की अन्वी, हे काय बोलतेय तू, तू वहिनी साहेबांना घाबरवतेय का. त्यावर अन्वी म्हणते की विनू ॲडॉप्टेड आहे ना, मग त्याला ॲडॉप्ट करताना हे सगळं तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे का. आणि त्यामुळे रुक्मिणी ऋतुजा खाली मान घालतात. तर अन्वी रुक्मिणीला वाटेल ते बोलत असते. त्यामुळे रुक्मिणी म्हणते की तू ताबडतोब तुझ्या रूममध्ये जा. मात्र अन्वी म्हणते की मी नाही जाणार, कारण मी जे काही बोलत आहे ते बरोबर आहे. मात्र रुक्मिणी खूप चिडते. त्यामुळे अन्वी म्हणते ठीक आहे, जाते मी, पण जाता जाता एक फ्री ॲडव्हाइस देते. आणि ती रुक्मिणीला सांगते की या घरातील लोकांना कंट्रोल करणं सोडून दे, कारण तुझ्या अशा वागणुकीमुळे ते सिरियस आणि बोरिंग झाले आहेत. कोणीही या घरामध्ये हॅपी नाही आहे. आणि जर तू अशीच वागत राहिली तर म्हातारपणी कोणीही तुझ्यासोबत राहणार नाही, तू एकटी पडशील. आणि मग ती तेथून निघून जाते. तर दुसरीकडे राघव विनूला झोपेमधून उठवतो आणि त्यानंतर तो विनूला सांगतो की तुला तुझ्या पायावर नक्की चालता येईल, तू प्रयत्न कर, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे, तू सुद्धा माझ्यावर विश्वास ठेव. आणि त्यानंतर विनू चालण्याचा प्रयत्न करतो. मात्र 2 पावले टाकल्यानंतर तो तोल जाऊन खाली पडतो.
तर दुसरीकडे सिंधू मंगू आणि सावीला सांगते की आपण पुण्याला नाही तर मुंबईला जाणार आहोत आणि ते ऐकून त्या दोघांनाही धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनायकच्या ट्रीटमेंटसाठी राणी सिंधूला घरी घेऊन येते. सिंधूसोबत सावीसुद्धा आलेली असते, त्यामुळे सगळ्यांनाच धक्का बसतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.